देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. अजित कुमार. काही लोक मळलेल्या वाटेवरून चालणं पसंत करतात, तर काही जण आपल्या कल्पनाशक्तीने कामाची नवनवीन दालनं उघडत जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक श्री अजित कुमारजी या दुसऱ्या श्रेणीमध्ये मोडणारे होते. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1934 या दिवशी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील गुडिवंडे या गावी झाला. श्रीमती पुट्टतायम्मा आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी ब्रह्मसुरैया यांच्या 8 मुलांपैकी केवळ 3 जिवंत राहिली. त्यातीलच एक होते अजितजी. प्राथमिक शिक्षण ननिहाल येथे आपल्या आजोळी पूर्ण करून वडिलांबरोबर ते बेंगळुरू येथे आले. इथे त्यांचा संघकार्याशी संपर्क आला. कर्नाटक प्रांतप्रचारक यादवराव जोशी यांच्या व्यक्तित्वामुळे ते फारच प्रभावित झाले. अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय झाले. सदैव प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे अजितजी यांनी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी सुवर्ण पदकासहित प्राप्त केली. खेळांची आवड, परिश्रमशीलता आणि साहसी वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आपल्या आजोळी घरातील छोट्या विहिरीतून 100 बादल्या पाणी ते एकटे काढत असत. एका शिबिरात त्यांनी 1752 दंड बैठका मारून बक्षीससुद्धा मिळवलं होतं. 1957 शिवगंगा येथे आयोजित केलेल्या एका वनविहार कार्यक्रमात त्यांनी प्रचारक म्हणून काम करण्याचा निश्चय केला. क्रमाक्रमाने नगर, महानगर, विभाग प्रचारक अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. संघशिक्षा वर्गामध्ये कितीतरी वेळा त्यांनी मुख्य शिक्षक म्हणून काम केलं. प्रत्येक गोष्ट ते उत्कृष्टपणे करत असत. स्वतःचे कपडे धुणं आणि ते वाळत टाकणं ही एक कला आहे असं ते मानत असत. गणवेश कसा असावा यासाठी लोक त्यांचं उदाहरण देत असत. कार्यक्रम संपल्यानंतरसुद्धा ते आपला गणवेशाचा पट्टा आणि पदवेश व्यवस्थित लकाकी चकाकी करूनच ठेवत असत. प्रख्यात योगाचार्य श्री पट्टाभी आणि BKS अय्यंगार यांच्याकडून ते योगविद्या शिकले. नंतर त्यांनी संघशिक्षा वर्गासाठी त्याचा पाठ्यक्रम बनवला. त्यानंतर त्यांनी बेंगळुरूचे डॉक्टर कृष्णमूर्ती यांच्याकडून आरोग्यासंबंधी काही आवश्यक सूत्रे शिकून त्याचाही उपयोग विभिन्न प्रशिक्षण वर्गामध्ये केला. योग आणि शरीरविज्ञान यांच्या समन्वयाचा अभ्यास डॉक्टर नागेंद्रजी यांच्याकडे जाऊन त्यांनी केला. आपले हे सारे अनुभव त्यांनी योगप्रवेश आणि शरीरशिल्पे या नावाच्या पुस्तकामध्ये
लिहिले आहेत. 1975 आणीबाणी आल्यानंतर ते भूमिगत राहून काम करू लागले. परंतु एका सत्याग्रहाच्या वेळी ते पोलिसांना ओळखू आले. सुरुवातीला बेंगलुरू आणि नंतर गुलबर्गा येथील कारागृहात त्यांना ठेवण्यात आलं. तिथे सुद्धा त्यांनी योग शिक्षणाचे वर्ग चालवले. अजितजी नेहमी म्हणत असत की समाजात चांगल्या लोकांची संख्या भरपूर आहे, म्हणून त्यांनी हिंदू सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून अशा शेकडो युवक आणि युवतींना कामामध्ये जोडलं. त्यांना प्रशिक्षण देऊन व थोडे मानधन देऊन अनेक सेवा कार्यामध्ये पाठवण्यात आलं. संस्कृत संभाषण योजनेचे सूत्रधार अजितजी हेच होते. 1980च्या दशकात त्यांनी अशा प्रकारच्या अनेक योजना साकार केल्या. त्यांच्या मनात अशा प्रकारच्या आणखीही अनेक योजना चालू होत्या आणि त्यासंबंधी ते आपल्या सहकाऱ्यांशी सुद्धा चर्चा करत असत. त्यांची परिश्रमशीलता आणि कामांचा उरक पाहून लोक त्यांना सेंट इन ए हरी असं म्हणत असत. 1990 ते कर्नाटक प्रांताचे प्रांतप्रचारक झाले. डिसेंबरमध्ये बेंगलोर येथे होणाऱ्या विश्वसंघ शिबिराची तयारी चालू होती. 3 डिसेंबर 1990 या दिवशी त्याच कामासाठी ते नरेंद्रजी, विजयेंद्रजी आणि गणेशजी यांच्यासोबत मोटारने प्रवासात निघाले होते. परंतु या प्रवासात एका ट्रकशी टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये 4ही कार्यकर्त्यांना अकालीच मृत्यू आला. भैयाजी दानी यांना एकदा अजितजी म्हणाले होते की जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत काम करत राहीन. खरोखरच त्यांनी आपला हा संकल्प शब्दशः पूर्ण करून दाखवला. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात